गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आता प्लेनफील्डच्या डाऊनटाऊनपासून पुढे आलेलं आहे. लॉकपोर्ट सिटी म्हणजे का काहीतरी म्हटलं जातं याला. हे फार बऱ्यापैकी जुनं असेल कन्स्ट्रक्शन. ते आपण पाहत जाण्याचा प्रयत्न करूयात. मी आता लॉकपोर्टपासून थोडं पुढे आलं म्हणजे इनफॅक्ट प्लेनफील्डच्या पुढे लॉकपोर्ट आहे. लॉकपोर्टच्या पुढे मी आलेलो आहे आणि ही घरं जरा वेगळी दिसत आहेत मला, त्यामुळे हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर वेगळी काय तर 2-3 घरं तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीची घरं ही म्हणजे आम्ही ज्या प्लेनफील्डमध्ये राहतो हे प्लेनफील्डच आहे. तिकडे अशा पद्धतीचं नाही, अशा पद्धतीची घरं नाही आहेत. आणि ही इतकी जुनी असावी ह्याचा अर्थ का जुनी असावीत त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन मला नाही देता येणार, पण पाहूयात आपण. पण मला तर लगेच फार जुने असावेत असं वाटते. साधारण बघा अशा त्यांच्या बांधणीवरून हे पाहिजे जुन्या पद्धतीचे. आणि हे कुत्रं भुंकत होतं. हे पाहिजे सुद्धा बऱ्याच जुनं असावं. त्याच्या बांधणीवरनं मी फक्त म्हणतो आहे. मला इवन इथले रस्तेसुद्धा पहा थोडे लेटेस्टपेक्षा वेगळे आहेत. तिकडे आता नवीन जे लेटेस्ट आहे किंवा नवीन प्लेनफील्डमध्ये असं उंच सकलपणा किंवा अशी डागडुजी करावं लागलेली नाही. जी केलेली आहे ती अगदी वेल पॉश केलेली आहे. तसं इथे नाही आहे. मी अर्थात मी काय टीका करतो आहे म्हणा वगैरे नाही. मला वेगळं दिसतं आहे जे मला वाटतं तुम्हाला दाखवावं केवळ तेवढ्यासाठी. आता हे तर लिटरली ऐतिहासिक असावं. कलर कॉम्बिनेशन म्हणा, घराची बांधणी म्हणा, हे काय हे असं लेटेस्ट म्हणजे नवीन प्लेनफील्डमध्ये नाही आहे. एवढंच काय आहे तर झाडांच्या उंचीवरनं सुद्धा कळतं आहे की हे बरंच जुनं असावं. म्हणजे झाडांची उंचीच फार मोठी हे कारण नाही आहे, पण त्या झाडांचा घेर सुद्धा बघा किती बऱ्यापैकी मोठा आहे. अगदी ऐतिहासिक आहे मी म्हणणार नाही. आणि हे तर बऱ्याच वेळा जाऊन झालेलं आहे. हे इलेक्ट्रिकचा खांब लाकडाचा ह्याचा बुंद्या इतका लांब इतका आहे आणि ह्याच्यावर हाय टेन्शन वायर आहे. आपल्याकडे जशी इलेक्ट्रिकचे पॉल हे लोखंडी असतात तर इकडे सगळे लाकडाचे आहेत. घरांची रचना आलंच असं अगदी वेगळं दिसतं. मला वाटतं तुमच्याही नजरेत येत असेल. माझे इतर व्हिडिओ जर पाहिले असेल तुम्ही तर इवन हे इतकं उंच सकल आहे मला ठेचकाळल्यासारखं होतं चालताना. जर मी कॅमेरा वर धरला तर उंच सकल असल्यामुळे बॅलन्स गेल्यासारखा होतो. मी असं सरळ फक्त चालत चाललो आहे. आणि प्रत्येक घर दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ फार मोठा होत जाईल. त्यामुळं मी छोटी अशी टिपिकल जी काय येतात माझ्या स्क्रीनमध्ये ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अदरवाईज तर आपली चाललेलंच आहे. हे पाहिजे हे सुद्धा दुमजली नाही आहे. इतर घरं जे दुमजली असतात तशी इकडे नाही आहेत. सगळीच नाहीत काय, म्हणजे आहेत ते दुमजली. मी ह्याला म्हणतो आहे. आता हे जे घर आहे हे दुमजली म्हणूयात, किंवा म्हणजे समोरची घरं आहेत जर दिसत असतील तर ती दुमजली. आणि ह्याला मजला नाही आहे. त्याच्या शेजारच्या घराला मजला आहे. आणि हे तर कॉमनच आहे की ही घरं ऑब्वियसली
जवळ न जाता तरी डोळे झाक करून, तर लाकडी आहे. लाकूड हे कॉमनच आहे इकडे. हे थांबून दाखवतोय ह्याचा कारण हे बऱ्यापैकी जुनं आहे. आता हळूहळू मी मेन रोडकडे पोचायला लागलो आहे. मेन रोड म्हणजे डाऊनटाऊन प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे. आणि आत्ता हे लॉकपोर्टमध्ये मी आहे. समोर जी लाईन दिसेल ट्रॅफिकची थोडीफार, तिकडे मोठा सिग्नल आहे आणि तो लॉकपोर्टचा चौक आहे. आणि हे चर्च आलेलं आहे. हे ऑब्वियसली डेफिनेट गिधाडं बसलेली आहेत पावर. दिसतात का गिधाडं? आणि हे चर्च असावं. हे ऑब्वियसली ऐतिहासिक असावं. आपण हे पाहिजे काय लिहिलं आहे ते मी वाचतो. थँक्यू फॉर 167 years of ministry of this corners ACOMC. We have merged with Hope DMC. तर आता हे 167 years म्हणायचं का मला माहिती नाही आहे, पण आहे हे समोर आहे. आणि मी जे गिधाडं म्हटले ना तुम्हाला, ते पहा असे वर झाडावर आहे. त्यामुळे मी जर हे प्लेनफील्ड एलिमेंटरी स्कूल आहे हे. लगेच मी काय 167 बिफोर 167 आहे असं नाही म्हणणार मी, कारण मला कळती नाही आहे. पण तिथे जे काय लिहिलं होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवलं आणि माझ्या व्हिडिओवर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता मी जवळपास त्या चौकापर्यंत यायला लागलो आहे. प्लेनफील्ड अकॅडमी इथं 6:15 वाजताच काम सुरू झालेलं आहे पहा. शिवाय हे काय बरं नाही सांगता येणार मला, पण मी या चौकापर्यंत आलेलो आहे. आता मला हा चौक, हा रहदारीचा असतो चौक बऱ्यापैकी खूप. मी मागून असं बरंचसं एका स्ट्रीटने चालत आलेलं आहे आज फक्त जुन्या प्लेनफील्डमध्ये म्हणा. आणि हा व्हिडिओ मी बंद करणार आहे कदाचित. हा उद्या रस्ता क्रॉस करून घेतो मी. थांबावं लागलं मला खरं हा रस्ता क्रॉस करताना. खूप वेळ थांबावं लागलं, नाही असं नाही आहे. पण मी ऑफिशियल म्हणजे ते व्हाईट सिग्नल मिळाल्यानंतर केलेला. आता परत मी लॉकपोर्टमध्ये त्या डाऊनटाऊनमध्ये येतो आहे. पण इकडचे बरेचसे म्हणजे 10-15-20 व्हिडिओ झालेले. त्यामुळे मी आता इथे काही दाखवत नाही आहे. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो मी. धन्यवाद. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. बाय.